विश्रांतीनंतर कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत। घनकचरा व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा उपक्रम म्हणजे बायोगॅस प्रकल्प। बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई नगर परिषदेनं हा प्रकल्प उभारला आहे। या प्रकल्पामुळे पर्यावरणाची हानी तर टळत आहेच, शिवाय ऊर्जा निर्मिती होत असून विजेची मोठी बचत होत आहे। या प्रकल्पामुळे अंबाजोगाई शहराला स्वच्छ आणि हरित ऊर्जा मिळण्यास मदत झाली आहे। मराठवाड्यातील हा पहिला बायोगॅस प्रकल्प आहे। बीड जिल्ह्यातलं मंदिरांचं शहर म्हणून प्रसिद्ध असलेलं अंबाजोगाई आता स्वच्छतेसाठी आणि पर्यावरणासाठी घेतलेल्या पुढाकारामुळे या शहराची एक नवी ओळख निर्माण होते। 1 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या अंबाजोगाई नगर परिषदेनं मराठवाड्यातला पहिला बायोगॅस प्रकल्प 2023 साली सुरू केला। त्यासाठी पालिकेच्या 21 घंटा गाड्या शहरात सगळीकडे फिरतात आणि कचरा गोळा करतात। पण या गाड्यांपैकी 2 गाड्या फक्त हॉटेल्स, खानावळी आणि लग्न मंडपांमधून ओला कचरा गोळा करतात आणि याच कचऱ्यापासून तयार होतोय बायोगॅस किंवा जैववायू। हा बायोगॅस वापरून इथं वीज तयार केली जाते आणि ही वीज वापरून घनकचरा प्रकल्प चालवला जातो। अशा स्वयंपूर्ण पद्धतीनं सुरू असलेला हा मराठवाड्यातला पहिला बायोगॅस प्रकल्प आहे। शहरातील जो हॉटेलचा किचन वेस्ट असेल किंवा मंगल कार्यालयाचं किचन वेस्ट असेल, इतर ठिकाणचा जो ओला कचरा आहे तो इथे आम्ही गोळा करून आणला जातो। त्यासाठी नगरपालिकेमार्फत 2 घंटा गाड्या स्पेशली ठेवलेल्या आहेत, ज्या की दुपारी 2 ते रात्री 11 वाजेपर्यंत कचरा गोळा करत असतात। तो कचरा इथे आणून त्यावर प्रोसेसिंग होऊन वीज निर्मिती केल्या जाते। त्या विजेपासूनच हे पूर्ण घनकचरा व्यवस्थापन केंद्र कार्यान्वित आहे। तसेच या ठिकाणी आमच्याकडे गांडूळ खताचा प्रकल्प सुद्धा कार्यान्वित आहे आणि ओला सुका कचरा सेग्रिगेट करून त्यापासून सेंद्रिय खताची सुद्धा इथे निर्मिती केल्या जाते। बायोगॅस प्रकल्पाबद्दल सांगायचे झाल्यास त्यामध्ये जो कचरा इतर म्हणजे शहरात विविध ठिकाणी साचत होता, त्यापासून शहरामध्ये दुर्गंधी पसरत होती, तो ती मोठ्या प्रमाणात कमी झाली। पर्यावरणाची हानी त्यामुळे कमी झाली, प्रदूषणामध्ये घट झाली। तसेच जे प्राणी जसं की डुक्कर वगैरे यांचा त्रास होत होता, तो पण मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे। दररोज शहरभरातून गोळा केल्या जाणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होऊन तयार होतं सेंद्रिय खत, गांडूळ खत आणि बायोगॅस। 2 ते 2.5 टन ओला कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची या प्रकल्पाची क्षमता आहे। दररोज त्यातून सुमारे 150 ते 200 युनिट एवढी वीज तयार होते। या प्रोसेसिंग शेडमध्ये 2 ते 2.5 टन कॅपॅसिटी, आता सध्या 2 ते 2.5 टन कॅपॅसिटी इतका कचरा गोळा करून प्रोसेसिंग करता इथे उतरवला जातो। उतरवलेला कचरा प्रोसेसिंग शेडमध्ये प्रोसेस करून त्यापुढे गॅस व ओला कचऱ्याचा कंपोस्ट वेगळा करून कंपोस्ट खत करण्याकरिता वापरला जातो। तसेच तयार झालेला गॅस हा इथे वीज निर्मितीकरिता वापरला जातो। 2 ते 2.5 टन ओल्या कचऱ्यापासून जवळपास 150 ते 200 युनिट वीज निर्मिती या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये वापरली जाते। या बायोगॅस प्रकल्पातून तयार होणाऱ्या विजेमुळे नगरपालिका कार्यालयाचं वीज बिलही कमी झालंय, शिवाय शहरातलं घाणीचं साम्राज्यही दूर झालंय। अंबाजोगाई परिषदेचा हा बायोगॅस प्रकल्प संपूर्ण मराठवाड्यातला एक महत्त्वाचा आणि अभिनव असा उपक्रम आहे। तो पर्यावरणाची काळजी घेण्यासह ऊर्जा निर्मितीचं कामही करतो। बायोगॅसच्या वापरामुळे परिसरातलं जीवाश्म इंधनांवरचं अवलंबित्व कमी झालंय आणि हरितगृह वायूंचं उत्सर्जनही घटलं आहे। दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हातागळे, बीड। प्रेक्षक